एखाद्याला फसून पॉवर ऑफ अटॉर्नी घेण्यासारखे केसेस होऊ शकतात का मग? हे सगळं माणसाच्या वृत्तीवर अवलंबून आहे आणि अशा वृत्ती सगळीकडे आढळतात तुम्हाला. हां. आमच्याकडे एक केस होती. वडील 90 वर्षाचे होते, 3 पोरं अमेरिकेत होती, एक मुलगी इथे होती. एक दिवस ती वडिलांना म्हणली, आपण तुम्ही म्हातारे झालात, चला मी तुमची पॉवर ऑफ अटॉर्नी घेते, म्हणजे तुमच्या वतीने कामं करते. वडील पण तयार झाले, मुलगीचे ती सांभाळते. ते गेले, त्यांनी सही केली आणि 5-6 महिन्यांनी त्यांना प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आल्यावर कळलं की त्यांचं नाव जाऊन तिचं मुलीचं नाव आलं. ओके. तर त्यांना कळे ना की नावं कशी काय बदलली गेली. मग जेव्हा तपास केला त्यांनी तेव्हा लक्षात आलं की ते जेव्हा पॉवर ऑफ अटॉर्नी करायला गेले होते ते प्रत्यक्षात पॉवर ऑफ अटॉर्नी नसून ते बक्षीसपत्र होतं. ओके. आणि बक्षीसपत्र एकदा केल्यावर ती मालकी ट्रान्सफर झाली, ती मुलगी मालक झाली. त्यामुळे हा आजोबांना प्रचंड मोठा धक्का होता की 90व्या वर्षी आपल्याला मुलीने फसवलं. त्यामुळे मी जसं म्हणतो की नात्यामध्ये बऱ्याच वेळेला असे धक्के बसतात आणि त्यांनी अशी अक्कल येते जी मुठभर बदाम खाऊन पण येत नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण ज्यांच्यावर विश्वास टाकतो तेच आपल्याला दगा देतात.